नमस्कार. परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत एकदम मऊसूत स्पंजसारखा आणि अंडी न वापरता बनणारा रवा केक. तर हा रवा केक फक्त 10 मिनिटात बनून तयार होतो आणि हा रवा केक अगदी सहज आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार करता येतो. अंडी न वापरता बनवलेला हा केक स्पंजसारखा मऊ आणि चविष्ट लागतो. तर तुम्ही पण एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून बघा. रेसिपी खूप सोपी आहे आणि आजच्या रवा केकमध्ये आपण सोडा किंवा बेकिंग पावडर न वापरता सर्वात सिक्रेट एकच वस्तू घालणार आहोत. यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीसाठी लगेच सुरुवात करूया. इथं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/2 कप आपल्याला बारका रवा घ्यायचा आहे. तर मी 1 कप घेतला सुरुवातीला आणि नंतर पाव कप रवा घेतला. आता आपण ज्या कपाने 1 कप रवा घेतलेला आहे, तर त्या कपाने आपल्याला पाऊण कप साखर घालायची आहे आणि मिक्सरला त्याची छान अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता इथं बघा मिक्सरला मी मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे. याने काय होतं, आपण जो रवा केक बनवणार आहोत तर तो एकदम असा स्पंज सारखा बनतो. त्याच्यासाठी आपल्याला ही स्टेप करायची आहे. आणि इथं बघा ही आपण जी पेस्ट बनवलेली आहे रव्याची आणि साखरेची, ती आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव कप भाजीचं जे आपलं खायचं तेल आहे तर ते घालायचं आहे. अर्धा कप दही घालायचं आहे आणि अर्धा कप दूध घालायचं आहे. आता हे मिश्रण काय करायचं, जर दूध थोडंसं 1-2 चमचे तुम्ही शिल्लक ठेवा. जर तुम्हाला जास्त घट्ट जर वाटलं तर नंतर तुम्ही घालू शकता. त्यातले फक्त 2 चमचे मी दूध शिल्लक ठेवलेलं आहे. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. याने काय होतं, जो आपण केक बनवणार आहोत तर त्याला छान असा फ्लेवर येतो. नंतर आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण तुम्ही चमच्याच्या साहाय्याने हे असं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकतात हे केकचं जे बॅटर आहे तर हे पूर्ण आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता जरी तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ जरी वाटलं ना, तर नंतर तुम्हाला हे घटसर दिसेलच. तर नंतर हे मिश्रण घट्ट होतं, कारण हे मिश्रण आपल्याला जवळपास 15 ते 20 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे. आता हे 15-20 मिनिटासाठी आपण हे मिश्रण झाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. आता इथं आपल्याला केकचं पात्र घ्यायचं आहे. तर इथं बघा मी हे केकचं म्हणजे भांडं घेतलेलं आहे. त्याला आता आपल्याला आतून पूर्ण काय करायचं आहे, तेल पुसून घ्यायचं आहे. याने काय होईल, आपण जो केक बनवणार आहोत तर तो केक चिटकणार नाही. आणि इथं आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आतून या केकच्या पात्राला. आता जर तुमच्याकडे केकचं पात्र नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा जरी घेतलात तरी काही हरकत नाही. आणि इथं आता बघा, जर तुमच्याकडे बटर पेपर जर नसेल ना, तर काय करायचं, या केकच्या पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतर याच्यावरून आपल्याला काय करायचं, या पात्रामध्ये बुडाला आपल्याला मैदा थोडासा असा पसरून म्हणजे मैदा टाकून घ्यायचा आहे आणि जो जास्तीचा एक्स्ट्रा मैदा जो कोरडा आहे तर तो काढून घ्यायचा. आणि हे आता आपल्याला केक बनवण्यासाठी हा आपण केकचं भांडं आहे तर ते रेडी करून ठेवलेलं आहे. आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला आता इथं कढई आपल्याला प्रीहीट करून ठेवायची आहे. म्हणजे तर जवळपास बघा 10 मिनिटासाठी आपल्याला ही गॅस चालू केला आणि गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे लोखंडी आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि आपल्याला आता ही कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. तर मी करण्यासाठी ठेवलेली आहे. आणि इकडं बघा आपलं केकचं बॅटर पण मस्त असं फुललेलं आहे. त्यातला जो रवा आहे तर तो मस्त असा फुललेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आज आपण सोडा, बेकिंग पावडर अजिबात वापरणार नाहीयेत. कारण कसं, सोडा आणि जर बेकिंग पावडर जर घातली ना, तर जास्त करून म्हणजे केक बिघडण्याची शक्यता असते. तर आज आपला केक अजिबात बिघडण्याची अजिबात भीती नाही. आणि इथं बघा आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक जे ₹10 इनोचं पॅकेट भेटतं दुकानामध्ये, कुठल्याही किराणा दुकानावर हे भेटून जातं.
तर हे आपल्याला हे एक 10 रुपयाचं पॅकेट या मिश्रणामध्ये या केकच्या बॅटरमध्ये घालायचं आणि एका दिशेने आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लगेच आपल्याला आता ही पुढची प्रोसेस अशी फास्ट करायची आहे. तर इथं आपल्या केकच्या भांड्यामध्ये हे मिश्रण लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हे बघा, मी केकच्या पात्रामध्ये हे जे केकचं बॅटर आहे, तर हे काढून घेतलेलं आहे. आणि आता हे पात्र आपल्याला मस्त असं टीम करून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये कसलीच हवा राहिली ना पाहिजे आणि आपला केक हा असा मस्त मऊसूत असा म्हणजे जाळीदार बनणार आहे एकदम असा. तर इथं बघा मी थोडीशी टुटी फ्रुटी घेतलेली आहे. आता टुटी फ्रुटी जर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात आणि त्याला थोडासा वरतून आपल्याला रवा घालायचा आहे आणि रव्याने आपल्याला त्याला थोडासा असा मिक्स करून घ्यायचा आणि नंतर ती टुटी फ्रुटी आपल्याला या केकवरून अशी घालायची आहे आणि नंतर आपल्याला हे केक हा असा टीम करून घ्यायचा आहे. तर आता बघा लगेच आपल्याला हा केक बनवायला ठेवायचा आहे आणि आज आपण केक हा कढईमध्येच बनवणार आहोत. तर कुठल्याही ओव्हनचा आपण वापर करणार नाहीयेत आणि फक्त 4 ते 5 साहित्यामध्ये फक्त 10 ते 15 मिनिटात हा रवा केक बनवून तयार होतो आणि बघा आपली ही कढई इकडं मी प्रीहीट करायला ठेवलेली होती. तर मध्यम गॅसवरच आपल्याला गॅस फुल करायचा नव्हता. मध्यम गॅसवरच मी जवळपास 10 मिनिट ही कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती आणि लगेच त्याच्यामध्ये केक बनवायला आपण ठेवलेला आहे. आता हा केक आपल्याला एकदम मंद गॅसवर जवळपास 40 ते 45 मिनिट आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकतात आता इथं जवळपास 45 मिनिट झालेले आहेत आणि आपल्याला आता चेक करायचं आहे. अधूनमधून आपल्याला अजिबात ताट काढायचं नाही, नाहीतर केक हा आपला फुगणार नाही. आणि बघा मी बतईच्या साहाय्याने मी त्याच्यामध्ये बतई टोचून पाहिली तर एकदम अशी मोकळी कोरडी निघलेली, कुठंच चिटकला नाही केक. तर केक आपला मस्त तयार झालेला आहे आणि मस्त फुललेला आहे, फुगलेला आहे. आता हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकतात केक हा आपला मस्त थंड झालेला आहे. 15-20 मिनिट लागतात थंड व्हायला. तर केक हा थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करायला घ्यायचा आहे, म्हणजे असा हा मोकळा करायला घ्यायचा आहे. तर हा मस्त असा थंड झालेला आहे आणि एकदम असा जाळीदार मऊसूत असा हा रवाळ केक इथं आपला मस्त झालेला आहे थंड. आता आपल्याला लगेच हा काय करायचा आहे, केकच्या ज्या कडा आहेत तर त्या मोकळ्या करून घ्यायच्या. जर गरममध्ये जर तुम्ही मोकळ्या करताल तर तो निघणार नाही, चिटकेल आणि पटकन आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. तर पाहू शकतात काय मस्त असा आपला रवा केक इथं मस्त तयार झालेला आहे. आणि तो आता मी लगेच तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. तर ते साईडच्या कडा मोकळ्या करताना काय झालं, थोडासा तुकडा माझ्याकडून सुरीच्या साहाय्याने निघला होता. तर एकदम जाळीदार आणि मऊसूत असा हा रवा केक आपला इथं तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला लगेच कट करून सुद्धा दाखवणार आहे. तर चला एका डिशमध्ये आपण इथं काढून घेतलेला आहे आणि सुरीच्या साहाय्याने आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसा कट करायचा आहे तर तुम्ही कट करू शकतात. तर इथं बघा कट करून दाखवते. तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी. रवा केक हा मी म्हणते जगातील सर्वात सोपा रवा केक आहे आणि बनवायला खूप सोपा आहे. झटपट बनतो, कमी साहित्यामध्ये, कमी मेहनतीत हा रवा केक अगदी तुम्ही जरी पहिल्यांदा जरी तुम्ही रवा केक बनवायला घेतला ना, तर तुम्ही परफेक्ट रवा केक बनवू शकताल. ही मला 101% गॅरंटी आहे. नक्कीच तुमचा पण मी जसा परफेक्ट रवा केक बनवलेला आहे तसाच तुम्ही देखील नक्कीच बनवू शकताल. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही? जर आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि जरा तुम्ही आणखीही आपल्या कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघताय, पटकन सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा. म्हणजे सर्वात अगोदर मी झटपट बनणाऱ्या अशा युनिक अशा रेसिपी अपलोड करत असते. म्हणजे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्वात अगोदर माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील. तर रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही रेसिपी तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.